Hello everyone. Today we'll see Excel VBA part 11 video. Looping, iteration, or it is called as repetition. Last time हांवें तुमकां सांगला तीन तरेचे प्रोग्रामिंग कन्स्ट्रक्ट्स आसा, सिक्वेन्सिंग, ब्रांचिंग आनी लूपिंग. सिक्वेन्सिंगान आमी जे एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ ट्रायंगल तसले टायप प्रोग्राम पयले, म्हणजे जातून इन्स्ट्रक्शन एका फाटोफाट एग्जिक्यूट जाता. ब्रांचिंगान कशें आशिल्लें, इफ स्टेटमेंट म्हणजे कंडिशन बेस्ड ऑन कंडिशन एक खंयची स्टेटमेंट एग्जिक्यूट जाताली अँड दॅट वॉज कॉल्ड एज ब्रांचिंग कन्स्ट्रक्ट प्रोग्रामींग. आतां थर्ड कन्स्ट्रक्ट इज लूपिंग. लूप म्हणल्यार कितें? In computer programming, a loop is a sequence of instructions that is repeated until a certain condition is reached. It simplifies the complex problems into the easy ones. It enables us to alter the flow of the program so that instead of writing the same code again and again, we can repeat the same code for a finite number of times. म्हणजे खंयचेय जर स्टेटमेंट आमकां रिपिटेडली एग्जिक्यूट करूं जाय जाल्यार लूपिंग इज द option for that. Okay, we'll see it with the help of example. Suppose आमकां वेलकम अशें 5 वेळा डिस्प्ले करपाक जाय. To display welcome 5 times. How will you write the logic? Before we actually go into the VB, कसो कोड करप तो पयलीं आमी अल्गोरिदम आनी फ्लोचार्टांतल्यान समजून घेवया. स्टार्ट, एक वेरिएबल घेतला, काउंट इज 1. म्हणजे कित्याक घेतला? काउंट दवरपाक, कितले फावटी आमी एग्जिक्यूट करता पळय ते. काउंट लेस देन इक्वल टू 5. जर हो वेरिएबल लेस देन इक्वल टू 5 आसा, देन कितें करता आमी? डिस्प्ले वेलकम. वेलकम मेसेज एकदां डिस्प्ले जाली. काउंटाचो वॅल्यू इन्क्रिमेंट केलो. काउंट इज काउंट प्लस 1 म्हणजे 1 आशिल्लो आतां 2 जालो. आनी गो टू स्टेप 3. ओके, सो यू आर गोईंग बॅक हियर टू चॅक द कंडिशन. आतां काउंट 2 वॅल्यू तुगेर 2 लेस देन इक्वल टू 5 चॅक जातलो. देन सेकेंड टायम डिस्प्ले जालें वेलकम, काउंटाचो वॅल्यू मागीर 3 जातलो. अशें करीत करीत 5 वेळा हे स्टेटमेंट रिपीट जातले. 5 वेळा कित्याक? कंडिशन 5 लेस देन इक्वल टू 5 पर्यंत ट्रू जातले. पूण जेन्ना काउंट इन्क्रिमेंट जावन 6 जातलो तेन्ना 6 लेस देन इक्वल टू 5 फॉल्स न्ही. सो तेन्ना हे लूप टर्मिनेट जातले. म्हणजे आमी अश्यो स्टेटमेंट अशे तरेन यूज करप की ती स्टेटमेंट रिपिटेडली एग्जिक्यूट जाता, पूण केन्ना तरी ते लूप सोंपपाक जाय. अशें न्ही की ते चालूच उरतले. लूप ऑलवेज शूड बी अ फायनायट लूप. इनफायनायट लूप म्हणजे जाका एंड ना ताका इनफायनायट लूप म्हणटा. सो यू मस्ट ऑलवेज टेक केअर इन द प्रोग्राम दॅट इट शूड नॉट लीड टू इनफायनायट लूप. हांगा हे फायनायट लूप कित्याक जाता? काउंट आमी इन्क्रिमेंट करीत वता. 1 आशिल्लो तो 1 + 1 2 जालो, 3 जालो, 4 जालो, 5 जालो. जेन्ना 6 जाता तेन्ना ते लूप टर्मिनेट जातले. आतां जर आमी फ्लोचार्ट पळयलो, काउंट इज इक्वल टू 1 म्हणजे हो स्टेटमेंट आमी हांगा घेतला. कंडिशन चॅक जाले. इफ काउंट लेस देन इक्वल टू 5 ट्रू, कित्याक फर्स्ट टायम 1 आसा. जाल्यार मागीर ही स्टेटमेंट एग्जिक्यूट जातली. काउंट इज काउंट प्लस 1 जातलो आनी परत एकदां चॅक जातले. सो अशें हें चालूच उरतलें कितले फावटी जो पर्यंत कंडिशन ट्रू जाता तो पर्यंत. सो वील ट्राय टू अंडरस्टँड विथ द हेल्प ऑफ एनिमेशन. सो फर्स्ट टायम कितें कंडिशन चॅक जातले? 1 लेस देन इक्वल टू 5 इट्स ट्रू. टीक मार्क म्हणजे ट्रू अशें धरात. सो ट्रू आसल्या कारणान इट वील एग्जिक्यूट दीस स्टेटमेंट. कितल्यो स्टेटमेंट आसा? वेलकम आनी काउंट इज काउंट प्लस 1. सो वेलकम मेसेज डिस्प्ले जाली धरा हांगा हांवें दाखयला. आनी काउंटाचो वॅल्यू आतां 2 जालो. 2 कित्याक? पयलीं 1 आशिल्लो. 1 + 1 2. मागीर नेक्स्ट टायम कंडिशन कितें चॅक जातले? 2 लेस देन इक्वल टू 5. सी, वी आर एग्जिक्युटींग दीस 2 स्टेटमेंट एंड वी आर कमींग बॅक टू द सेम स्टेटमेंट अगेन. सो त्या खातीर सेकेंड टायम कंडिशन चॅक जाता, पूण ह्या वेळा काउंटाचो वॅल्यू आसतलो 2. कंडिशन ट्रू जाले, परत दोन्ही स्टेटमेंट एग्जिक्यूट जातल्यो. सो ह्यो स्टेटमेंट एग्जिक्यूट जातल्यो म्हणजेच कितें डिस्प्ले जालें? वेलकम आनी काउंटाचो वॅल्यू 3 जालो. थर्ड टायम इट वील चॅक 3 लेस देन इक्वल टू 5 येस. परत एकदां एग्जिक्यूट जातल्यो तेन्ना परत वेलकम डिस्प्ले जालें, काउंट इज 4 जालो. परत एकदां चॅक जातले, वेलकम डिस्प्ले जालें, काउंट इज 5 जालो. आतां फिफ्थ टायम इट वील चॅक 5 लेस देन इक्वल टू 5. ओके, कंडिशन इज ट्रू एंड इट वील डिस्प्ले वेलकम. पूण आतां काउंट 6 जालो. सो 6 जाल्ल्या कारणान जेन्ना आमी परत एकदां एग्जिक्यूट करूंक वतली, कंडिशन चॅक करूंक वतली तेन्ना कितें जालें?
6 लेस देन इक्वल टू 5 तेन्ना कंडिशन फॉल्स. सो लूप हांगा सोंपलें. सो इट वील से इज 6 लेस देन इक्वल टू 5 नो. सो इट वील स्टॉप. सो अशें करून आमकां वेलकम मेसेज कितले वेळा मेळ्ळी? 5 वेळा मेळ्ळी. ओके. So now how will you do this in VB? There are two types of looping statements in VB, for loop and do loop. Do loop there are at least 4 different forms of do loop. So first we'll understand for loop. For loop कशे use करप ते पळोवया. For loop ends with a word next. म्हणजे आमी याद आसा न्ही if and if कशे बरयता तशें for next. The format of a for next loop is like this. For counter is equal to start number. Counter म्हणजे एक वेरिएबल हांगा. स्टार्टिंग नंबर कितें तो दिवप टू एंड नंबर. ओके. सपोज म्हाका लूप 5 फावटी एग्जिक्यूट करूं जाय जाल्यार 1 to 5 दिवचे पडले. 10 खेपे जाल्यार 1 to 10 आनी मागीर भितर स्टेटमेंट घालपाच्यो आनी नेक्स्ट. एग्जाम्पल डीम काउंट एज इंटीजर एक वेरिएबल घेतला. फॉर काउंट. ओके. फॉर काउंट इज इक्वल टू 1 to 5 5 फावटी जाय म्हाका. सेल्स I, 1 इज इक्वल टू वेलकम नेक्स्ट. आतां ऑल दीस टायम वी वर युजींग रेंज यूज करताली न्ही आमी कितें सेल एड्रेसान डिस्प्ले करपाक. आमी सेल्स यूज कित्याक केला हांगा इजी पडटा वेरिएबल दिवपा खातीर. ओके. सॉरी दिस इज टेक दीस एज अ काउंट नॉट आय. बाय मिस्टेक हांगा आय आयले. काउंट 1 आसपाक जाय. सो थंय तो वेलकम डिस्प्ले जातलो. वील सी दीस इन VBA. सो सेल्स म्हणजे याद आसा तुमकां. सेल्स सेकेंड मेथड हांवें जी एक्सप्लेन केल्ली स्टार्टिंगच्या विडियोन. जशें आमी कितें सेल एड्रेस A1 कसो रेफर करता रेंज A1. सो सेकेंड मेथड आय टोल्ड यू सेल्स 1, एक्चुअली फर्स्ट सेल एड्रेस जाल्यार 1,1 जातलो. सो पयलो नंबर आसा तो रो नंबर आनी दुसरो नंबर आसा तो कॉलम नंबर. ओके. सो सेल्स 1, 2 हांगा 6th रो 8th कॉलम. ओके. हांगा 10th रो 2nd कॉलम. सो पयलो रो नंबर मागीरचो कॉलम नंबर. सो अशे तरेन आमकां सेल्स यूज केल्यार लुपिंगान मातशें इजी पडटा तो वेरिएबल इन्क्रिमेंट करपाक. आय विल शो यू इन एक्सेल. हांवें हांगा ऑलरेडी बटन्स रेडी दवरलेले आसा. डिस्प्ले वेलकम 5 times आनी डिस्प्ले 10 नॅचरल नंबर. सो लेट्स फर्स्ट सी दीस कोड. सो पयलीं आमी डीम काउंट वेरिएबलूच घेवं जाय अशें कांय ना. इन्स्टेड ऑफ काउंट आय कॅन टेक सी. ओके. सी एज इंटीजर. हांवें जेन्ना आल्गोरिदमान घेतला तें हांवें वॉट आय हॅव टेकन काउंट. हांगा हांव सी घेता सो दॅट टायपींग मातशें फास्ट जातलें व्हडलो वेरिएबल करच्या पेक्षा टायप. आतां वॉट यू आर गोईंग टू डू इज फॉर सी इज इक्वल टू 1 to 5 आनी मागीर नेक्स्ट येवपाक जाय हांगा. म्हणजे ही जाली फॉर नेक्स्ट लूप स्टेटमेंट. एंड नाव हियर यू वॉन्ट टू डिस्प्ले मेसेज बॉक्स. कितें डिस्प्ले करूं जाय वेलकम. पयलीं हांव मेसेज बॉक्स घेवन डिस्प्ले करून दाखयता तुमकां. देन वील सी सेल्स. क्लोज करून हांगा ब्रॅकेट. सो फर्स्ट वील टेक दीस सिंपल कोड. सो प्रायवेट सबरुटीन बटन वेलकम क्लिक. एक वेरिएबल घेतला सी. सी इज 1 to 5 हाजो मिनींग कितें हो व्हॅल्यू 1, 2, 3, 4, 5 अशें 5 वेळा चेंज जातलो. आनी एवरी टायम हें कितें जातलें एग्जिक्यूट जातलें. जशें हांवें उदक तुमकां लूप दाखयलें. फर्स्ट टायम सी इज 1 इट वील एग्जिक्यूट. सी इज 2 सेकेंड टायम. 3 सी इज 3 सी इज 4 सी इज 5. सो ह्या स्टेटमेंटाचो मिनिंगूच कितें तर जे कितें फॉर आनी नेक्स्टाच्या मदीं आसा पळय स्टेटमेंट ती 1 आसूं 2 आसूं कितल्योय आसूं स्टेटमेंट त्यो 5 वेळा एग्जिक्यूट जातल्यो. ओके. जो पर्यंत 5चेर येना तो पर्यंत ते लूप चालूच उरतले. सो वील सी हाव दीस कोड एग्जिक्यूट्स. सो यू वील सी वेलकम पयले वेळा ओके म्हणटा. सेकेंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. आतां क्लोज जातले.
सो हांगा मातशें एवरी टायम मेसेज बॉक्स डिस्प्ले जाता. वेन इट वील बी मोर क्लियर, जेन्ना आमकां सेल एड्रेसान आमी डिस्प्ले करता तेन्ना मातशें क्लियरली समजतलें. ओके, सो वॉट वील डू इज वील चेंज द कोड नाव. इंस्टेड ऑफ मेसेज बॉक्स आतां हांव message box I will put in the comment. I don't want message box. Now what I want is cells. First row, first column. आमकां मागीर एवरी टायम म्हाका A1 जाय, A2 जाय, A3. सो कितें चेंज जाता? कॉलम सेम उरता, रो चेंज जाता न्ही. सो जो चेंज जातलो पळय वॅल्यू तो C दिवप. कॉमा कितें कॉन्स्टंट उरतलो 1 is equal to welcome. So what exactly happens here, you understood? सो हांगा कितें जाता, पयले खेप सीचो वॅल्यू 1 आसा न्ही, सो 1,1 वेलकम येतले. नेक्स्ट टायम सीचो वॅल्यू कितें जातलो 2,1 म्हणजे खंयचो सेल? सेकंड रो फर्स्ट कॉलम हो न्ही. मागीर थर्ड टायम सीचो वॅल्यू कितें जातलो हांगा? हाव दीस वील बी टेकन एज 3,1. 3,1 म्हणजे हो सेल. 4,1, 5,1 अशें 5 वेळा जेन्ना ही स्टेटमेंट एग्जिक्यूट जायत रावता, एवरी टायम इट वील टेक अ डिफरंट वॅल्यू फॉर सी. सो हाव इट हॅपन्स ऑर हाव एक्झॅक्टली इट इज डन, लेट्स सी. एबय A1, A2, A3, A4, A5. तेच जर हांवें instead of 5, if I had to give 10 times. Okay, let's see the change. If I go back here, आता जर हांवें एक्झिक्यूट केलो कोड, म्हाका 10 वेळा येतले. कित्याक तो ते लूप आसा ते 10 वेळा एक्झिक्यूट जाला. ओके, सो द डिपेंडींग ऑन हो स्टार्टींग वॅल्यू 1 आनी हो एंडींग वॅल्यू. सो हाजो मिनींग फॉर C इज इक्वल टू 1 to 10. हाजो मिनींग कितें तर इट एक्झिक्यूट्स 10 times this particular statement. ओके, सी हियर. आतां ह्या पर्टिक्युलर प्रोग्रामान इनपूट ना, कित्याक आमी 5 times 10 times फिक्स केल्ले आसा. पूण जर तुमकां इनपूट जाय, म्हणजे तुमकां विचारूं जाय कितले फावटी एक्झिक्यूट करपाचें, जाल्यार मात हांगा एक इनपूट घेवचो पडलो. लेट्स से comma n. Okay, and then what you have to do is 10 खेपे एक्झिक्यूट जातले, त्या खातीर आमकां ती 10 वेळा वेलकम मेसेज आयली. आनी सपोज तुमकां n टायम्स जाय जाल्यार आमी कितें करप, n एक वेरिएबल घेतलो. आतां हांव तो इनपूट करता. n is equal to C int in bracket input box in bracket how many times. So depending on the value तितले फावटी म्हाका ते एक्झिक्यूट जाल्ले जाय. how many times. So instead of 10 म्हाका कितें करचें पडलें हांगा, 10 वेळा नाका तर n times. n can be anything, so I'll say n. So now let's see how the change happens in the code. I hope you understood what I've done. I've taken one extra variable n आणि हांव इनपूट करता कितले वेळा ती वेलकम मेसेज जाय. ओदोच्यान आमी कशें करताली 5 times 10 times म्हणजे एक फिक्स वॅल्यू दवरिल्लो. पूण म्हाका प्रोग्रामानूच तो वॅल्यू इनपूट करूं जाय 10 वेळा, 5 वेळा, 100 वेळा. सो दॅट वॅल्यू आय एम गोइंग टू इनपूट एट द टायम ऑफ एक्झिक्युशन. सो हांवें n घेतला हांगा. सो नाव लेट्स सी हाव इट हॅपन्स. पयलीं हांव हें डिलीट करता म्हणजे तुमकां कळपाक बरें पडटलें. एंड नाव आय विल पुट आउट द डिझायन मोड. इट वील आस्क मी हाव मेनी टायम्स. आय विल से 3 times. 3 म्हणजे कितें जातलें, 3दाच येतलें. ओके, परत एकदा. नाव दीस टायम आय वील से 20 times and say okay. So is it displayed 20 times? See, 20 times आयलें न्ही. So you can make your code such that it can be the value can be entered at the time of execution. So अशी कसली message display करूं जाय, कितें करूं जाय, you can
ask for the value and then execute. Now suppose you want to see how this code works, म्हणजे हो कोड कसो वर्क जाता. आतां आमी कशें आसा एक्झिक्युशन केलें की डायरेक्ट आमकां आउटपूट मेळटा. वन बाय वन कशें आतां ओदो हांवें कशें तुमकां फ्लो चार्टान तें सर्कल करून एनिमेशन दाखयल्लें. सी इज 1 जाता, मागीर डिस्प्ले जाता, सी व्हॅल्यू 2 जाता, 3 जाता. हें तुमकां एक्चुली जर कळपाक जाय न्ही कोड कसो चलता, देन देर इज समथींग कॉल्ड एज डिबग टूलबार. सद्या हांवें हो प्रोजेक्ट एक्सप्लोरर डिस्प्ले ऑफ केल्लो. देर इज समथींग कॉल्ड एज डिबग टूलबार. हवे हो तो ऑन करून करूं येता, नाल्यार डायरेक्ट हांगच्यान डिबग म्हणून मेनू आसा आनी स्टेप इन टू वॉट इज अ शॉर्टकट की सी हियर F8. सो F8 मारत एक्झिक्युशन कशें जाता स्टेप बाय स्टेप पळोवंक मेळटा आमकां. आय जस्ट गिव यू सिंपल एग्जाम्पल. आतां सपोज होच कोड आमचो. ओके, फॉर दॅट वॉट आय वील डू, आय वील जस्ट कीप द कोड एट द सायड लायक दीस आनी हांगा तुमकां तो दाखयता हांव. दीस पार्ट I will remove right now. हो पयलीचो आउटपूट आसा तो आमी काडया and then we'll go to the code. Okay, here हो कोड आमचो आतां. So what I will do, instead of directly clicking on the button and executing the code, what I want to do, I want to show you one by one step how it happens. At the same time debugan एक व्यू लोकल्स विंडो म्हणून आसा. सी व्यू मेनून लोकल्स विंडो ऑन करता. लोकल्स विंडोचो यूज कितें तें सांगता. लोकल्स विंडो इज यूज टू सी द वॅल्यू ऑफ द वेरिएबल्स. आमी आतां खंयचो वेरिएबल यूज केला प्रोग्रामान तेजो वॅल्यू कसो चेंज जाता तें पळोवंक मेळटा आमकां हांगा. सो हियर you can see here. Okay, now what I will do is here I will execute the code but not directly by clicking on this button. Neither I will click on the button from the worksheet. हांव कितें करता step into करता हांगा. So when I click on step into असो येतलो yellow highlighted bar. So here what you will see CMT आणि N0 म्हणजे स्टार्टिंग वॅल्यू तेंचे अशे डिक्लेअर करता न्ही आमी. नाव यू प्रेस अगेन F8. F8 मारलो, परत हांगा F8 मारप. हाऊ मेनी टायम्स, आय विल से 3 टायम्स. से ओके हियर. सो हांगा कॅन यू सी वॅल्यू ऑफ N इज 3 म्हणजे आमकां कळटा की हो लुपिंगाचो जो प्रोग्राम आसा स्टेप बाय स्टेप आमी आतां पळयता वॅल्यू कसो चेंज जाता. अगेन यू प्रेस F8. ओके, F8 प्रेस करा. सो एकदा एक्झिक्यूट जालो. सो हांगा तुमकां दिसता वेलकम C,1 म्हणजे 1,1 डिस्प्ले जालो. एनाचो वॅल्यू 3च उरतलो. चेंज कितें जातलो आतां सीचो वॅल्यू F8. आतां सीचो वॅल्यू कितें दिसता तुमकां हांगा 2. परत F8 प्रेस करा. वेलकम सेकंड टायम आयले. परत थर्ड टायम आयले. आतां परत डायरेक्ट एंड्स अप. सो कित्याक आमी N3 दिल्ले न्ही. सो अशें जर तुमकां होच लुपिंगाचोच न्ही खंयचोय प्रोग्राम जर स्टेप बाय स्टेप कसो एक्झिक्यूट जाता तें पळोवपाक जाय जाल्यार यू हॅव टू प्रेस F8 फंक्शन की. ओके, दॅट शोज यू. ओके, परत जाल्यार आनी एकदां दाखयता तुमकां. सी हियर डिबग आनी स्टेप इन टू आसा पळय F8. सो आय एम गोइंग टू प्रेस F8. परत एकदां F8. एंटर मारप ना F8. थंय तुमकां वॅल्यू दिसता सकयल. परत F8. हाऊ मेनी टायम्स, नाव आय विल से 4 टायम्स एंड यू से ओके. बिफोर दॅट वी फॉरगॉट टू रिमूव दीस आउटपूट. आमकां कळचें ना न्ही. सो आय विल जस्ट से कॅन्सल रायट नाव. सो फर्स्ट वॉट आय वील डू टू शो यू, हें पयलीं काडचें पडटलें जें आमी काडून आशिल्लें, नाल्यार आमकां तेजो इफेक्ट कळचो ना. सो नाव वी कॅन सी दॅट डिबग स्टेप इन टू F8. ओके, परत F8. आतां 4 दिता. सो कॅन यू सी हियर N4 CMT आसा सद्या. ओके, आतां सीचो वॅल्यू 1 जातलो. पळयात थंय सीचो वॅल्यू 1 जालो.
जो पर्यंत आमी व्हॅल्यू असायन करना तो एम्प्टी म्हणून येता. मागीर परत F8 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 F8. तसो हांव जेन्ना ते येल्लो तुमकां जे हायलायटींग दिसत रावता तेन्ना व्हॅल्यू ऑफ सीचोय तुमकां कळटा एंड दॅट्स अ एंड ऑफ द लुपींग. सो सपोज तुमकां कळपाक जाय कशें वन बाय वन कशें एग्जिक्यूट जाता जाल्यार यू कॅन ऑलवेज मेक यूज ऑफ स्टेप इन टू. स्टेप इन टू इज अ वे टू फायंड आउट हाव द प्रोग्राम एग्जिक्यूट्स. लायन म्हणजे एक स्टेटमेंट कशी एग्जिक्यूट जाता खंयच्याय प्रोग्रामान, ह्याच अशें न्ही. Okay, so I hope you have understood this part, and there is next code, okay, but we'll see that code, that is display 10 natural numbers. आता हांगा कशें करपाचें, 10 natural numbers आमकां जाय, but this time I want them here, not here. So we'll just see the code fast. 10 natural numbers. एक्चुअली पळोवंक गेल्यार कोड ऑलमोस्ट सेम जातलो. हांगा हांव होच कॉपी करता सद्या, फक्त चेंजीस कितें तें सांगता हांव. इन्स्टेड ऑफ हाव मेनी टायम्स ते काडटा हांव, कित्याक आमकां 10 टायम्स जाय न्ही. दीस पार्ट आय वील रिमूव. एन नाका म्हाका हांगासरले काडटा आनी डायरेक्ट 10 टायम्स घेता हांव, 1 to 10. आतां म्हाका वेलकम मेसेज नाका, वेलकमाच्या जाग्यार कितें जाय 1 2 3 4 जाय. सो हाव वील यू गेट? यू जस्ट पुट सी, कित्याक सीचो वॅल्यू आमी 1 to 10 घेता न्ही. सो एवरी टायम सेल्स सी कॉमा 1 आसा ते फक्त हांगा सेकेंड कॉलमान जाय म्हणून आमी 2 घेवप. ओके, सो वॉट वील हॅपन सी. आतां जर आमी एग्जिक्यूट करता हो कोड, C is 1 to 10, 1 2 3 4 हो जालो रो नंबर, पूण कॉलम आमी खंयचो घेतला, 2 घेतला. ओदोच्या कोडान कितें घेतिल्लो, 1 घेतिल्लो. सो फर्स्ट कॉलमान आयिल्ले. सो आतांचें म्हजें आउटपूट सेकेंड कॉलमान येतलें, फर्स्ट रो सेकेंड रो थर्ड रो, पूण सेकेंड कॉलमान. आनी वेलकम येवचें ना, कितें येतलें, वॅल्यू ऑफ C. सो लेट्स सी हाव इट वर्क्स. 1 to 10 खंयच्या सेल एड्रेसान आयला, सेकेंड कॉलम फर्स्ट रो, सेकेंड कॉलम सेकेंड रो, एंड सो ऑन. सो प्लीज अंडरस्टँड द कोड, ट्राय इट yourself, and based on what I have explained I will also give you the exercise. Thank you.